त्यानंतर मित्रांनो ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि या टेमगरपाडा भादवड गावाला ज्यांच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट बॉल मध्ये अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केलेले आहेत, वॉल ऑफ भादवड करेश मात्रे यांचा आपण मेगा सत्कार इथे करत आहोत। आज त्यांचा वाढदिवस देखील आहे। सर्वांना विनंती असेल जोरदार टाळ्या होऊन जाते करेशसाठी, त्याने क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आपल्या गावात त्या निमित्ताने आज सुपर संडे फायनलचा दिवस इथे पाहायला मिळाला। वेलकम विजय चंदने, मोस्ट वेलकम। पुढील स्वागत आणि सन्मानाकडे बोलण्या अगोदर आपण इथे सर्वप्रथम आम्ही तिन्ही पंचांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं। सर्वप्रथम जादूगर कैलाश नाईक आपण कुठे असाल व्यासपीठावर पोहोचायचे। हा पंचांचा मान सन्मान इथे होणार आहे या व्यासपीठावर। जादूगर कैलाश नाईक ज्यांनी 2 दिवस पंचांची भूमिका इथे निभावलेली आहे त्यांचा मान सन्मान इथे करणार आहोत आपण। कैलाश नाईक आपण यायचं व्यासपीठावर। क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये जयदुर्गा टेमगरपाडा नव्हे तर भादवड टेमगरपाडा असा म्हणूया आपण, ज्यांना जादूगर असं म्हणून संपूर्ण भिवंडी हाक देत असते। कैलाश नाईक यांचं मान सन्मान इथे होईल। मी कैलाश नाईक सरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं। कैलाश नाईक जोपर्यंत तुम्ही येणार नाहीये तोपर्यंत पुढील सत्कार होणार नाहीये, कारण की आपण प्रत्येक कार्यक्रमामध्ये सत्कार घेण्यासाठी उपस्थित नसतात, तर आपणास विनंती असेल आपण सत्कार घ्यायचे, काही हरकत नाहीये। राजेंद्र पाटील सर आपण या पुढे कोणगावचे चेरोबा कोण संघाचे पोटीबलाचे उत्कृष्ट खेळाडू आहेत राजन पाटील यांचा आपण सन्मान करूया। जयदा जुकर दादांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा मान सन्मान आपण करायचे। एक उत्कृष्ट पोटीबलाचे खेळाडू देखील आहेत, मॅजिकल गोलंदाज चेरोबा कोण टीम संघाचे आहेत, त्यांचा हा मान सन्मान इथे आपण करतोय। अगदी कोणगावच्या ऐतिहासिक मैदानावर 2 धावा डिफेन्स केल्या होत्या राजन पाटील यांनी, एक उत्कृष्ट खेळाडू आहेत। आपण आलात या स्पर्धेमध्ये 2 दिवस आर्यन 11 आणि शंकरदादा जुकर यांच्या माध्यमातून आपला आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून। ज्ञानदेव पाटील सरांना विनंती करेल आपण पुढे यायचं। तर आपण स्वागत आणि सन्मान कम ऑन डीजे दीपेशचा आपण सन्मान करूया। कोणताही कार्यक्रम असू द्या या मैदानावर फक्त ओनली फॉर डीजे दीपेश याचा आपण इथे मान सन्मान करणार आहोत। मी विनंती करतो शंकरदादा जुकर आपण आपल्या शुभास्ते हा मान सन्मान करावा। परंपरा काय असते ती डीजे दीपेशची नक्कीच इथे राहिलेली आहे, कारण की या मैदानावर कोणताही कार्यक्रम असू दे फक्त डीजे दीपेश अतिशय जबरदस्त डीजे, आणि सध्या ते बिझी आहेत, लग्न सीझन सुरू झालेले आहे, मात्र या स्पर्धेला त्यांनी खूप चांगला सपोर्ट केलेला आहे। त्यानंतर ओम फोटोस लाईव्हचे प्रोप्रायटर अनिल केनी आपण यायचं आहे। आम्ही आपला देखील मान सन्मान इथे करणार आहोत। मी शंकरदादा जुकर आणि जयदाजी जुकर यांना विनंती करतोय की आपण अनिल दादांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे। मानकुली गावचे लाईट इलिकास टेक्निकल टीम क्लीन अँड नीट पिक्चर त्याने दाखवलं या संपूर्ण भिवंडीमध्ये नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये आपल्या वाहिनीद्वारे अर्थात यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा दाखवली, त्यांचा आपण इथे मान सन्मान करतोय। म्हणून सांगत असतो भूमिपुत्रांना सर्वप्रथम मान द्या, कारण की ते आहे तर हा क्रिकेट जिवंत राहील। त्यानंतर गोड आवाज कालपासून ऐकलं या स्पर्धेमध्ये मयूर पाटील आपण पुढे यायचे। मयूर पाटील उभरता कॉमेंटर आमच्या गावचं, त्याचा आपण इथे स्वागत आणि सन्मान करतोय। दोन्ही फॉर्मॅटमध्ये ॲज अ स्कोरर ॲज अ कॉमेंटर मयूर पाटीलचं स्वागत आणि सन्मान करतोय आपण। खूप चांगला प्रतिसाद दिला 2 दिवस मयूर पाटीलने, एका शब्दावर या स्पर्धेमध्ये ते समालोचन करण्यासाठी उपस्थित राहिले। शंकरदादा जुकर यांच्या शुभास्ते आपण हा मान सन्मान इथे करतोय।
थँक्यू मयूर, आपण आलात या स्पर्धेमध्ये. आपण जो काम दिला तो केला आपण या स्पर्धेमध्ये ॲज अ स्कोरर, ॲज अ कॉमेंटर. खूप खूप अभिनंदन मयूर. पुन्हा एकदा पुढच्या स्पर्धेला तुला शुभेच्छा. त्यानंतर मी नेहमी म्हणत असतो गोड आवाज साहिल शेळकेचा आज सकाळपासनं या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज तुम्ही ऐकलेला आहे. त्यांचं देखील आपण मानसन्मान इथे करूया. मला वाटतं रिग्नेश पाटील यांचा शुभ सन्मान इथे होणार आहे. तर आपण इथे या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे रिग्नेश पाटील यांचं. रिग्नेश 11 टीमचे करता धरता ओनर रिग्नेश, आपण व्यासपीठावर यायचं. साहिल शेळकेचा हा मानसन्मान, एक उभरते रायझिंग कॉमेंटर साहिल शेळके यांचा हा मानसन्मान. थँक्यू सो मच साहिल, आपण आलात या स्पर्धेमध्ये. आज असंही साहिल सुट्टी होती जॉबवर. आणि त्यानंतर आपण इथे स्वागत आणि सन्मान रिग्नेश पाटील, आपण व्यासपीठावर यायचं. रिग्नेश पाटील यांचं स्वागत आणि सन्मान इथे आपण करणार आहोत. प्रताप शेठ पाटील यांचे चिरंजीव, रानालगावचे विद्यमान सरपंच, अर्थात राजा माणूस प्रताप पाटील साहेबांचे चिरंजीव आहेत रिग्नेश पाटील. आणि भिवंडी इमर्जन्सीचे ते अध्यक्ष आहेत. त्यांचं मान सन्मान या व्यासपीठावर आपण करत आहोत. स्वागत आणि सन्मान रिग्नेशचा आपण इथे करणार आहोत. मी शंकरदादा जुकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा मान सन्मान आपण करायचा आहे. हे आपण पाहू शकता आपल्या टीम मॉनिटरवर. रिग्नेश पाटील रानालगावची पर्सनॅलिटी, प्रताप पाटील शेठ यांचे चिरंजीव, भिवंडी इमर्जन्सीचे अध्यक्ष आहेत. आणि त्यांचं आपण इथे मानस सन्मान या व्यासपीठावर करत आहोत. आपण आलात या स्पर्धेमध्ये, थँक्यू सो मच. आपल्या संघाने खूप चांगली कामगिरी केली या स्पर्धेमध्ये, क्रमांक 2 पटकवला. काही हरकत नाही आहे. पुढच्या वर्षी ही स्पर्धा 2 फॉर्मॅटमध्ये खेळवली जाईल. तिथे तुमचे प्रयत्न चांगले राहतील हीच अपेक्षा आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत ज्या व्यक्तिमत्वाचा या मैदानावरती जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा आवाज ऐकला नाही तर ती कोणतीही स्पर्धा असू द्या ती अपुरी वाटते. असे भिवंडीचे नव्हे तर भादवडचे संपूर्ण भिवंडीकरांचे लाडके समालोचक संदेशजी पाटील यांचं देखील आपण या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करणार आहोत. त्यांचा देखील आपण आवाज या 2 दिवसांमध्ये ऐकला. कोणतीही स्पर्धा असू द्या त्यांचा आवाज ऐकला नाही तर स्पर्धा अपुरी वाटते. असे सर्वांचे लाडके संदेशजी पाटील यांचं आपण या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करतोय. शंकरदादा जुकर साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जात आहे. संदेश पाटील, धन्यवाद. जाऊया संदेश पाटील सरांकडे. ओव्हर टू संदेश पाटील सर. चला तर आता मुख्य कार्यक्रम जो आहे बक्षीस वितरण कार्यक्रमाकडे आपण बोलत आहोत. सेमीफायनलच्या मॅन ऑफ द मॅचच्या अगोदर आपण एक ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांचं केक कापून सेलिब्रेशन करूया आपण या व्यासपीठावर. डीजे दीपेश आपली धून आपण तयारीमध्ये ठेवायचं आहे. ज्याने भादवड टेमगरपाडा क्रिकेटचं नाव महाराष्ट्राच्या पातळीवर नेऊन ठेवलं, वॉल ऑफ भादवड करेश म्हात्रे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस इथे साजरा आपण इथे करत आहोत. आर्यन 11 भादवड टीम आणि त्याचबरोबर शंकरदादा जुकर, जयदाजी जुकर आणि सन्मान्य व्यासपीठ आपण करेश म्हात्रेंचं इथे वाढदिवस साजरा करत आहोत. रिग्नेश पाटील देखील आज या मुख्य व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. करेश म्हात्रेंचं वाढदिवस साजरं करण्याचं यश इथे आम्हाला मिळालेलं आहे आर्यन 11 टीम संघाला. दीपेश डीजे कमान 1 2 3. नक्कीच
करेश म्हात्रेंचा आज वाढदिवस आहे. भादवड टेमगरपाडा नव्हे तर या संपूर्ण भिवंडीकरांच्या वतीने आपण त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया. मित्रांनो, ज्याने या गावाचं नाव क्रिकेटच्या पातळीवर नेऊन ठेवलं असं वाला बहादूर करेश म्हात्रे यांना पुन्हा एकदा आपण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया. नक्कीच करेश असंच खेळत राहा, असंच आपल्या गावाचं नाव उंच करत राहा हीच अपेक्षा आहे. मात्र बक्षीस वितरण कार्यक्रम सुरू होण्या अगोदर आपल्या गावचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ हरिभक्त पारम विश्वनाथ महाराज नाईक साहेबांना आपण विनंती करूया की 2 शब्द फक्त शुभेच्छा आपण या स्पर्धेविषयी मार्गदर्शन करायचं आहे. हॅलो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती धर्मवीर संभाजीराजे यांना मानाचा मुद्रा आणि आज जो खेळ झाला, जे आजचे आयोजक शंकर जुकर, खरं म्हणजे हे व्यक्तिमत्व फार चांगलं आहे बरं का. माझा थोडासा संबंध आहे, माझ्या मुलाचा संबंध शंकरशी जास्त आहे, पण अतिशय गोड स्वभावाचा. मला पत्रिका मला वाटतं चंद्रकांतनी कोणतरी शाखेवर आणलेली आणि मी 2 दिवस नव्हतोच इकडे, आलो पण संध्याकाळी. अतिशय उत्कृष्ट अशा स्पर्धा जे भरवतात आणि आजचे जे बड्डी बॉय आहेत आमचे चिरंजीवच आहेत. समजा माझ्या मुलाप्रमाणे त्याला वागवतो मी करेशला. कारण ज्यावेळेस तो खेळायचा ना, तो नेटवर ज्यावेळेस सीझनला मुंबईला जायचा त्यावेळेस मी गुरुजींना म्हटलं की त्याला सीझन खेळू दे, पण त्याचा टेनिसवर डोळा झाला. कारण तो सीझनचा एक चांगला प्लेअर होता त्या काळात आणि टेनिसवर त्यांनी मोठं नाव कमवलं. दुबईपर्यंत सगळीकडे खेळायला गेला करेश आणि आमच्या टेमगरपाडा भादवड दोन्ही गावातर्फे त्याला हार्दिक शुभेच्छा. तसंच आता जे रानाल आणि दापोडे, खरं म्हणजे रानालच्या संघामध्ये अतिशय चांगले प्लेअर होते बरं का. कारण त्या दिवशी मी 2:30 वाजेपर्यंत मॅच बघितली. कुठली? कपिल पाटील त्याचं काय पंचायत राज, ते फायनल बघितली मी रात्री 2:30 वाजेपर्यंत टी व्हीला. आणि ही पोरंसुद्धा दापोड्याची खरं म्हणजे जिद्दी आहेत. कारण जो जितेगाव सिकंदर त्यांच्यासाठी टाळ्या होते. आणि ते खरं म्हणजे जो रानालचा संघ होता प्रतीक नाईक वगैरे, हे प्लेअर असे आहेत. कारण मी ज्यावेळेस बघतो ना मॅच संदेश, तर मी अनुमान करतो त्या प्लेअरचा. आणि अतिशय 101 प्लेअर होते, पण यांनी एवढी चिकाटी केली, त्यांनाही सुद्धा अभिनंदन. कारण जे फायनलपर्यंत पोहोचल्यात त्यांचं अभिनंदन, यांचं अभिनंदन. आणि खरं म्हणजे खेळामध्ये खेळाडू वृत्ती पाहिजे सगळ्यांकडे. खेळाडू जर वृत्ती असली, आपण अतिशय सुंदर खेळले सगळे दोन्ही संघ. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच कॉमेंटेटरचे शेळके आहेत, शेळके खरं म्हणजे त्यांच्या आवाजामध्ये कशीच आहे संदेश. आणि तुम्ही तर बाबा त्यांचे बोस आहेत सगळ्यांचे पण तो शेळके जे आहेत ना, त्यांच्या आवाजामध्ये तुम्ही नीट निरीक्षण करा. आवाजामध्ये त्यांच्या आवाजामध्ये एक कशीच आहे. कारण गळा सगळ्यांनाच मिळत नसतं. आणि अतिशय उत्कृष्ट कॉमेंटेटर आहेत. तसेच मयूर पाटील आपल्या गावातले अतिशय सुंदर कॉमेंट्री. आणि सगळ्यांचे चाहते म्हणून संदेश भिवंडीकर, सगळ्यांचं एकदा अभिनंदन करतो. तसेच तिन्ही अंपायर, जादूगर येत नाही का रे, इथे येत नाही का? हां, येत नाही तो जादूगर. अतिशय उत्कृष्ट अशी अंपायरी झाली. आणि या सर्व संघ जेवढे संघ खेळले सगळ्यांचं एकदा अभिनंदन करतो. जिंकलेल्या संघाचा दापोडेवाल्यांचा विशेष अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संदेश. थँक्यू सो मच हरिभक्त पारायण विश्वनाथ महाराज नाईक साहेब. सन्माननीय श्रीनाथ पाटील अंकल देखील शुभेच्छा देतील या स्पर्धेला. या आयोजकांची नक्कीच अपेक्षा आहे की काही 2 मार्गदर्शक शब्द नक्कीच या स्पर्धेविषयी. प्रोप्रायटर शंकर जुकर आणि त्यांचा क्रिकेट संघ आर्यन चषक यांना मी दरवर्षीच त्यांच्या सामन्याला प्रमुख पाहुणा असतोच. कारण त्यांचंही माझ्यावर प्रेम आहे. मला वाटतं त्या क्रिकेट संघ सामने जेव्हा आयोजन होतं आहे त्यावेळेस मुख्य अडचण असते मैदानाची. आणि पहिल्यांदा त्यांचा मला वाटतं मलाच कॉल असेल की बाबा मैदान अवेलेबल आहे का, अशी विचारणा होते. आणि मी त्यांना होकार देतो आणि पूर्ण मैदानाचं आयोजन परमिशन सगळं मी
त्यांना करून देतो. त्यांचंही माझ्यावर प्रेम आहे, माझंही आर्यन स्पोर्ट्सवर प्रेम आहे. मी प्रत्येक वेळेस त्यांना सांगतो की ज्या ज्या वेळेस तुम्ही या स्पर्धा आयोजित कराल त्यावेळेस अंकलला तुम्ही फक्त आठवण करा, मी त्यावेळेस उभा राहीन. पहिल्या दिवसापासून चीफ गेस्ट कोणी नसले किंवा फायनलपर्यंत मी मात्र त्यांच्या सामन्यासाठी हजर असतोच. सर्व सहकारी यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, सातत्याने टेनिस क्रिकेट बॉल जिवंत राहावा म्हणून याच वर्षी कमिटी बनवण्यात आलेली आहे भिवंडी इमर्जिन. आणि भिवंडी इमर्जिनची कमिटीचे जे अध्यक्ष आहेत रिग्नेश पाटील नक्कीच 2 शब्द मार्गदर्शन करतील आणि त्यांनी ज्या प्रकारे कमिटी आखली आहे त्याचं देखील नक्कीच कौतुक करतील, कारण की सर्वांनी खूप चांगला खेळलेला आहे या सीझनमध्ये. त्यांचं देखील 2 मार्गदर्शन आपण ऐकूया. सर्वप्रथम मी आर्यन ट्रॉफीचे ओनर शंकरदादा जुगल यांना अभिनंदन करतो की हा 8वा वर्ष आहे त्यावेळी स्पर्धा घडवतात. स्पर्धा ठेवायला मित्रांनो एक हे लागते, चांगला मन लागते, ते शंकरदादा जुगल यांच्याकडे आहे. कारण की सलग 8 वर्ष झाले ते स्पर्धा ऑर्गनाईज करतात आणि 8च्या 8 वर्ष ते सक्सेसफुल करून दाखवली. त्यांची टीम पण सगळी दिसते. मी स्वतः एक ऑर्गनायझर आहे, पण ऑर्गनायझिंग करायला मी एकटाच असतो तिकडे, माझी टीम कधी कधी नसते तिकडे. पण मी इथं बघतोय सगळी टीम इथं आलेली आहे, म्हणजे त्यांचं कौतुक करायला तेवढे कमी आहे आणि टीमचं पण कौतुक करायला तेवढे कमी आहे. आणि शंकरदादा अजून असेच चांगले प्रकारे आपण मॅचेस ठेवा ही आमच्याकडनं अपेक्षा आहे. धन्यवाद. आणि दोन्ही टीम्स चांगल्या खेळल्या. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. शॉर्टमध्ये सांगतो रिग्नेश की पुढच्या वर्षी ही स्पर्धा जी आहे लवकर ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू. डिसेंबर आणि जानेवारीच्या मध्ये ही स्पर्धा होईल आणि 2 फॉर्मॅटमध्ये खेळवली जाईल. तर मित्रांनो, पुढील कार्यक्रमाकडे आपण बोलत आहोत. सर्वप्रथम सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच आहे तो आपण इथे देणार आहोत. ओम साई धाबा दापोडे, खेळाडूचं नाव आहे राहुल, इज अ मॅन ऑफ द मॅच. राहुल यायचं आपण 6 धाबा आणि 2 विकेट. राहुल आपण यायचे. आज क्या बात आहे, त्यांचं देखील आज वाढदिवस आहे अशी माहिती मिळते. सेमीफायनलचंच मॅन ऑफ द मॅच देत आहोत आपण. सेमीफायनलचं मॅन ऑफ द मॅच राहुलला आपण देत आहोत. मी विनंती करतोय सन्माननीय रणजित नाईक साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण द्यायची आहे. ट्रॉफी आणि त्याचबरोबर रुपेशजी जुकर यांना विनंती करतोय की आपण कोल्ड्रिंक्स आपल्या शुभास्ते द्यायचे. शैलेजी चौधरी आणि तुषार चौधरी यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही सुंदर अशी ट्रॉफी आपण इथे देत आहोत. निसर्ग धाबा प्रोप्रायटर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी देण्यात आलेली आहे. आणि कुछ तुफानी हो जाए कोल्ड्रिंक्स जे आहे जय मल्हार बैलाचे मालक दीपेश नाईक आणि आदेश नाईक संतोष नाईक यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही कोल्ड्रिंक्स आपण इथे देत आहोत. आज थोडंसं वातावरण गरम होतं, थंडगार ठेवण्याचा प्रयत्न केला दीपेशने खेळाडूंना. त्यानंतर फायनलचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने खूप चांगला क्रिकेट खेळला आणि आपल्या संघाला पहिला क्रमांकाचं बक्षीस मिळवून दिलं, खेळाडूचं नाव आहे प्रभू आणि टीमचं नाव आहे ओम साई धाबा दापोडे. 22 धाबा बनवल्या फायनलच्या मॅचमध्ये आणि ठरला मॅन ऑफ द मॅच. मी वाला बदर करेश मात्रे आणि कल्पेश गुलवी यांना विनंती करतो की आपण हा पारितोषिक आपल्या शुभास्ते द्यायचे. ट्रॉफी आपण द्यायची आहे. सर्वप्रथम तुषार चौधरी आणि शैलेश चौधरी यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही ट्रॉफी आपण इथे देत आहोत. खूप खूप अभिनंदन कल्पेश गुलवी आणि त्याचबरोबर प्रभू. त्यानंतर वाला बद्र करिश मात्रे कोल्ड्रिंक्स देत आहेत. दीपेश नाईक, आदेश नाईक आणि संतोष नाईक यांच्या माध्यमातून खूप खूप अभिनंदन. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज ज्याने फिरकीचा जादू दाखवला या संपूर्ण मालिकेमध्ये 8 विकेट्स घेतल्या, कोण असेल? नितीन म्हात्रे. कोण? खेळाडूचं नाव आहे, टीमचं नाव आहे ओम साई धाबा दापोडे आणि गोलंदाज आहे दीपेश कोहली. चला दीपेश आपण या व्यासपीठावर. मी सन्माननीय योगेश गुलवी साहेबांना विनंती करतोय की आपण ही ट्रॉफी आपण द्यायची आहे.
आणि सचिन भाऊ यांना विनंती करतोय आपण स्पोर्ट्स शूज जे करेश म्हात्रे यांनी दिलेले आहेत ते आपण आपल्या शुभास द्यायचे. ट्रॉफी आणि हा स्पोर्ट्स शूजचा हा गिफ्ट जो आहे इथे आपण देतोय. सन्माननीय योगेश गुलवी दादो आपल्या शुभास देत आहेत. निलेश परशुराम जोशी यांच्या माध्यमातून ट्रॉफी देण्यात आलेली आहे. आणि करेश म्हात्रे नेहमीप्रमाणे कोणत्याही स्पर्धेमध्ये त्यांचं पारितोषिक असतोच, म्हणजे या स्पर्धेमध्ये त्यांनी स्पोर्ट्स शूज दिलेले आहेत ते आपण सचिन भाऊ तरे यांच्या शुभास्ते देत आहोत. गुरुकृपा मेडिकल यांच्या माध्यमातून फर्स्ट एड किट बॉक्स देण्यात आलेला आहे. सुमित पाटील राहिलेला आहे स्वागत सन्मानाचा. मित्रांनो सॉरी, एक सत्कार राहिलेला आहे, तो सत्कार मी विनंती करतो शंकरदादा जुकर आपण आपल्या शुभास्ते करावा. अद्वैत इलेव्हन टीमचे ते कॅप्टन सर्व आहेत, त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान करूया. मित्रांनो कोणगाव इथे नक्कीच त्यांचं मेडिकल आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला किट बॉक्स मिळालेला आहे. फर्स्ट एड मेडिशन प्रत्येक मेडिशन आहे ते बॉक्समध्ये. थँक्यू सुमित, असंच आपलं प्रेम असू द्या शंकरदादा जुकर आणि आर्यन इलेव्हन टीम संघावर. कालपासून या स्पर्धेला त्यांची हजेरी देखील आहे. विल्यमसन आहे ते न्यूझीलंडचे कॅप्टनच हुबेहूब दिसत आहेत. कॉपी तर आपण पुढील कार्यक्रमाकडे बोलतोय. उत्कृष्ट फलंदाज ज्याने ऑर्गनाइज कमिटीच्या प्रत्येक होल्डरला फक्त चेंडू आणण्याचं काम करून दाखवलं. उत्कृष्ट फलंदाज टीमचं नाव आहे मायरा 11 भादवड आणि खेळाडूचं नाव आहे ज्याने 75 धावा बनवले या स्पर्धेमध्ये. पहिला अर्धशतक या स्पर्धेचं पाहायला मिळालं आजच्या दिवसामध्ये. खेळाडूचं नाव आहे करण पाटील. चला भूषण या आपण करण पाटीलच्या जागेवर आपण हा पारितोषिक कलेक्ट करायचं आहे. मी विनंती करतो श्रीनाथ पाटील अंकल आणि विश्वनाथ महाराज नाईक यांना की आपण हा पारितोषिक आपल्या शुभास्ते द्यायचे. नक्कीच हे पाहू शकता ट्रॉफी स्पॉन्सर निलेश जोशी साहेब आणि स्पोर्ट्स शूज जे आहेत करेश म्हात्रे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. खूप खूप अभिनंदन. बेस्ट परफॉर्मन्स टीम. मित्रांनो या संपूर्ण 2 दिवसामध्ये ज्या संघाने आपला चांगला परफॉर्मन्स दाखवला त्या संघाचं नाव माझ्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. नाव आहे टीमचं. मित्रांनो एका चेंडूमध्ये 6 धावा वाचू शकले नाही, मात्र या संपूर्ण मालिकेमध्ये ते चांगले खेळले. हर्षित 11 योगेश गुलवी फॅम टीम आपण व्यासपीठावर यायचं. ही पहिली ट्रॉफी असावी या भिवंडीमध्ये की चांगल्या संघाला परफॉर्मन्स केल्याबद्दल ही ट्रॉफी देत आहोत आपण. मी विनंती करतो या सन्माननीय रिग्नेश पाटील यांना विनंती करतो की ट्रॉफी आपण आपल्या शुभास्ते द्यावी. तर हर्षित एंटरप्राइजेस आपण यायचं आहे. मला वाटतं रवींद्र गुलवी येत आहे स्वतः कॅप्टन. ही ट्रॉफी मित्रांनो पहिली ट्रॉफी असावी की जी मी बघितले आहे की कोणत्या स्पर्धेमध्ये एक चांगल्या परफॉर्मन्ससाठी दिली जाते. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या हर्षित 11 संघासाठी. खऱ्या अर्थाने शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला होता. आर्यन 11 टीम संघाच्या माध्यमातून ही ट्रॉफी आहे. खूप खूप अभिनंदन. 4th प्राइज 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक जो आहे तो आपण देणार आहोत. टीमचं नाव परवेश 11 पाये टीम ठरला आहे. 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक त्या टीमला आपण देणार आहोत. सन्माननीय योगेश गुलवी यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही ट्रॉफी आपण इथे देणार आहोत. ही ट्रॉफी कलेक्ट करायची आपण. मी पाहुण्यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते ही ट्रॉफी द्यायची आहे. सन्माननीय रुपेशजी जुकर, रणजितजी नाईक, सुरेश बाळू पाटील साहेब आपण तिघांनी ही ट्रॉफी द्यायची आहे. क्या बात आहे मित्रांनो. खार्डी पाये मालोडी या परिसरातील राजा माणूस इतेजी चौधरी स्वतः ही ट्रॉफी घेण्यासाठी आलेले आहेत. क्या बात आहे. चॅम्पियन क्रिकेट ते खेळले या स्पर्धेमध्ये. खूप चांगला क्रिकेट ते खेळले आणि ही ट्रॉफी त्यांना इथे दिली जात आहे. सन्माननीय योगेश गुळवी साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही ट्रॉफी आपण देत आहोत. आणि 3रा क्रमांक जात आहे ज्याने ते म्हणतात ना दीपेश नाईकने एक म्हण लिहिली होती की एखाद्या कांद्या बटाट्याची गोण ज्याप्रमाणे खराब होते त्याच्यामध्ये नासके कांदे जे असतात त्यांना बाजूला केले जाते तेव्हा ती गोण सुरक्षित राहते. म्हणून आज ही आर्यन 11
पूर्ण टीम सुरक्षितपणे खेळली, जिंकली आणि तिसऱ्या क्रमांकाचा दावेदार बनलं या स्पर्धेमध्ये. आर्यन इलेव्हन टीम संघाला आपण देत आहोत ही ट्रॉफी. मी विनंती करतोय हरिभक्त पारम विश्वनाथ महाराज नाईक, श्रीनाथ पाटील अंकल आणि त्याचबरोबर बर्थडे बॉय करेश म्हात्रे, आपण ही ट्रॉफी आपण द्यायची आहे मित्रांनो. कारण की ही टीम बनवण्याकरता जी मेहनत घेतलेली आहे आर्यन इलेव्हन टीम संघाने, गेली 9 वर्षापासून ही टीम एकत्र आहे आणि त्यांनी करून दाखवलं जिद्द. या स्पर्धेला भरपूर अड्या अडचणी आल्या, मात्र त्यांनी अडचण दूर करून ही स्पर्धा लेट मगर ग्रेट. खूप खूप अभिनंदन. आता या स्पर्धेतील सर्वात मोठा पारितोषिक म्हणजे मालिकावीर. मालिकावीरची ट्रॉफी आपण देणार आहोत. सर्वप्रथम ज्याने 73 धावा बनवल्या, 5 विकेट घेतले या संपूर्ण मालिकावीरमध्ये, टीमचं नाव आहे रिग्नेश इलेव्हन. खेळाडूचं नाव आहे राहुल तरे. हा ठरला आहे या स्पर्धेचं मालिकावीर. राहुलला आपण देत आहोत हा पारितोषिक. रुपेश जुकर यांच्या माध्यमातून कूलर देण्यात आलेला आहे आणि ही सुंदर अशी चमकती ट्रॉफी आपण ही देत आहोत या व्यासपीठावरून. निलेश परशुराम जोशी यांच्या माध्यमातून ट्रॉफी देण्यात आलेली आहे. मी विनंती करतोय सन्माननीय योगेश गुळवी, सचिन भाऊ तरे आणि त्याचबरोबर विघ्नेश पाटील यांना विनंती करतोय की आणि कल्पेश गुळवी, आपण या चौघांनी हा पारितोषिक मिळून द्यायचं. यस, राहुलसाठी जोरदार टाळ्या. रिग्नेश इलेव्हन, आपण हरून देखील चॅम्पियन आहात कारण की मालिकावीर आपल्या वाट्याला आलेली आहे. राहुल तरे ठरलेला आहे या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. खूप खूप अभिनंदन. ट्रॉफी आणि कूलर राहुलशी थोडीशी चर्चा करू आम्ही. राहुल, खर्च भरपूर केला तुमच्या टीमच्या ओनरने, तर चर्चा करणं फार महत्त्वाचं आहे. राहुल, या चालू हंगामामध्ये तुम्ही खूप चांगलं खेळतायत आणि खूप चांगला परफॉर्मन्स राहिला या स्पर्धेमध्ये. मला तो सिरीज पटकवली आहे, कसं फील होत आहे मनामध्ये? फील तर चांगलं होतं, पण फायनल जिंकली असती तर अजून चांगलं वाटलं असतं. राहुल, ही ट्रॉफी आणि जी कूलर मिळालेली आहे मालिकावीरची, कोणाला डेलिकेट करणार आहेस? सर्व टीमला आणि फॅमिलीला. क्या बात आहे, खूप खूप अभिनंदन. हा होता राहुल तरे मित्रांनो. सेकंड प्राइज नो डाऊट रिग्नेश इलेव्हन संघाने खूप चांगला क्रिकेट खेळला, दिवसभर क्रिकेट गाजवलं या स्पर्धेच्या माध्यमातून. कालच्या दिवसामध्ये ते क्वालिफाय झाले होते, मात्र ही फायनल आम्ही कालपासून म्हणत होतो की रिग्नेश इलेव्हन संघच जिंकेल, रिग्नेश इलेव्हन संघच जिंकेल, मात्र एका एक पिक्चरमध्ये ओम साई दाबा दापोटे टीम संघ आले आणि चॅम्पियन बनलं. तर ही ट्रॉफी देण्याकरता 2च बक्षीस आले. सर्वांना विनंती करतो आपण सर्वांनी जागेवर उभं राहायचं. यस, सर्वांनी आपण व्यासपीठावर उभं राहायचं. योगेश गुळवी, कल्पेश गुळवी, करेश म्हात्रे, त्याचबरोबर विघ्नेश पाटील, सचिन भाऊ तरे, त्याचबरोबर रुपेशजी जुकर, रणजितजी नाईक, सुरेश बालू पाटील आणि विश्वनाथ महाराज नाईक, श्रीनाथ पाटील अंकल संपूर्ण व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते सेकंड प्राइज टीमचे ओनर रिग्नेश पाटील अँड कंपनी रिग्नेश इलेव्हन राहणार ठरला आहे या स्पर्धेचं द्वितीय पारितोषिकचं मानकरी. दापोटे टीम टाळ्या वाजवायचे आहेत कारण की ते खेळले नसते तर तुम्ही चॅम्पियन झाले नसते. खूप खूप अभिनंदन. ओ माय गॉड. यशराज पाटील कोपरचे खेळाडू आहे, श्रीनाथ पाटील अंकल ज्यांचा तुम्ही सन्मान केला, ते कॅप्टन आहेत आणि कॅप्टनचा सन्मान करूनच ट्रॉफी दिली. क्या बात आहे, सर्वांनी हात लावायचे ट्रॉफीला. रेश्मा शंकर जुकर ताईंच्या माध्यमातून ही ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आलेली आहे आणि द्वितीय पारितोषिक कॅश प्राइज जो आहे लाईन ऑफ भिवंडी संजयभाई म्हात्रे यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. आणि आता वेळ झालेली आहे आर्यन इलेव्हन 2025 या स्पर्धेचा विजेता संघ, चॅम्पियन ऑफ द नाव आहे टीमचं ओम साई धाबा दापोडे. टीमने व्यासपीठावर यायचं. ट्रॉफी रेश्मा जुकर मॅडम यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही ट्रॉफी आणि त्याचबरोबर कॅश प्राइज दानशूर राजा मदन भाऊ कृष्ण नाईक साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या कॅश प्राइज आपण इथे देणार आहोत. ओम साई धाबा दापोडे टीम संघाचं दापोडे अंजूर असं नाव नक्कीच ओम साई धाबा. अरे नक्की तुम्ही ठरवा काहीतरी.
चॅम्पियन चॅम्पियन ओम साई दाबुडे टीम संघ आर्यन 11 चषक 2025 या स्पर्धेचा मानकरी ठरला आहे. कमान डीजे दीपेश चॅम्पियन चॅम्पियन सॉन्ग होऊन जाऊ द्या. माझा सत्कार खूप खूप अभिनंदन. पुन्हा एकदा येणाऱ्या स्पर्धेसाठी खूप सारे शुभेच्छा. पाहुण्याने तसंच थांबायचं आहे कारण की एक सन्मान आयोजकांचा नक्कीच प्रयत्न आहे की हा मान सन्मान या भिवंडीकरांचा असावा. खूप खूप अभिनंदन. माजी केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये ज्यांनी 4 व्हीलर प्राप्त केली प्रतीक नाईक इथे उपस्थित आहे. त्याला मी विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचंय. आम्ही आमच्या बाजूला टेंबरपाडा आर्यन 11 आणि शंकरदादा जुकर यांच्या माध्यमातून त्यांचा मान सन्मान करूया. मित्रांनो, प्रत्येक वर्षी भिवंडीच्या बाहेरच 4 व्हीलर जात आहे, मात्र यावर्षी प्रतीक नाईकनं ती 4 व्हीलर पटकवली आणि या भिवंडीकरांचं नाव उंच केलं. त्याचा आपण इथे मान सन्मान करतोय. आमच्या बाजूला टेंबरपाडा गावाच्या वतीने हा मान सन्मान असेल. प्रतीक आपण यायचं व्यासपीठावर. खूप खूप अभिनंदन. पुन्हा एकदा प्रतीक नाईक आलेला आहे. खूप खूप अभिनंदन. मी नेहमी जेव्हापासून या मैदानावर स्पर्धा सुरू झालेल्या आहेत सर्वप्रथम भादरबी धमाकापासून मी सांगत आलेलो आहोत की हा खेळाडू संपूर्ण भिवंडी गाजवेल आणि खऱ्या अर्थाने कारोली गावाचं नाव यांनी उंच केलेलं आहे. म्हणून हा सन्मान भादवड टेंबरपाडा या गावाच्या वतीने हा सन्मान केला जात आहे. आणि पुढील सन्मान ज्याने रतनबुवा चषकामध्ये बाईक पटकावली मनीष पाटील फ्रॉम टेमोली याचा आपण इथे मान सन्मान इथे करत आहोत. मित्रांनो, अनेक वर्ष भिवंडीच्या टीम्स रतनबुवा चषकामध्ये घेत नव्हत्या, मात्र यावर्षी घेतल्या. 8 टीम घेतल्या. काही का नाही होत, मात्र भिवंडीच्या 2 होत्या. मात्र संपूर्ण या ठाणे जिल्ह्यातील 8 संघ खेळले त्याच्यामध्ये टेमोली संघाचं नाव होतं आणि मनीष पाटील याला ती बाईक मिळाली होती उत्कृष्ट फलंदाज म्हणून. त्याचं देखील इथे सन्मान विश्वनाथ महाराज नाईक आणि संपूर्ण व्यासपीठ करत आहे. मनीष पाटील आणि प्रतीक नाईक लक्षात घ्या, हा मान सन्मान फक्त भादवड टेंबरपाडा गावामध्येच आम्हीच करू शकतो हे आम्ही तुम्हाला दाखवत आहे. कारण की आमचा क्रिकेटवर भरपूर आदर आहे, प्रेम आहे. धन्यवाद. आपण हा सत्कार स्वीकारला. तर मित्रांनो, आर्यन चषक 2025 इथे संपन्न होत आहे. मी संदेश पाटील आर्यन 11 मयूर पाटील ओम फोटोस लाईव्ह आणि डीजे दीपेश मनीष मंडप अँड डेकोरेटर सर्व हा कार्यक्रम समाप्त झाला असा जाहीर करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पाहुण्यांचं की आपण आलात.